Hello everyone, today we are going to discuss about anthelmintics. Anthelmintics हा आपला थर्ड पार्ट आहे युनिट नंबर 4 ऑफ मेडिसिनल केमिस्ट्री 3चा. आज आपण बघणार आहोत की हे जे अँथॅल्मेंटिक्स आहे कशा प्रकारे नेमकं हेल्मेनच्या ट्रीटमेंटसाठी यूज केल्या जातात. ओके, सो अँथॅल्मेंटिक्स आर द ड्रग्स विच आर यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ हेल्मेंटिक्स इन्फेक्शन ऑर रिमूव्हिंग फ्रॉम द होस्ट ऑर्गॅनिझम. म्हणजेच काय तर हे जे हेल्मेंटिक्स आहे हे एका प्रकारचे वॉर्म्स आहे. वॉर्म्स म्हणजेच काय, आता एक सरळ आणि साध्या सोप्या भाषेत सांगते, म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये जंत म्हणतो. जंत सगळ्यांनी ऐकलं असणार किंवा किरमी ज्याला म्हणतो. वेगवेगळ्या एरियामध्ये वेगवेगळ्या प्रकारे त्याला ओळखल्या जातात. बट जितकं मला माहिती आहे तर हा जो जंताचा प्रकार आहे खूप मोस्ट कॉमनली छोट्या मुलांवरती, जे स्मॉल चिल्ड्रन्स आहे त्यांच्यावरती हा ऑब्झर्व केला जातो. जंत म्हणजेच काय तर एखाद्या मुलाला बघा, आपण आपली आई किंवा आजी सारखी ओरडत असते की गोड खाऊ नको, जंत होईल, किरमे होईल, है ना. तर याचं मेन कारण काय आहे जंत व्हायचं? जंत म्हणजेच काय तर भरपूर असं पोट दुखतं आणि जे एखाद्या चिल्ड्रनचं जे स्टूल आहे, स्टूलमध्ये भरपूर प्रमाणात वॉर्म्स आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच काय तर वॉर्म्सचं इन्फेक्शन, म्हणजे वॉर्म्स म्हणजेच काय तर आता खूप मोठे मोठे वॉर्म्स नाही तर एक छोटे छोटे किडे आपण त्याला म्हणू शकतो. ते किडे त्या पर्टिक्युलर व्यक्तीच्या किंवा त्या चिल्ड्रनच्या स्टूलमध्ये ऑब्झर्व करायला मिळतात, त्याला आपण जंत म्हणतो. ठीक आहे, आता हे जंताचं ट्रीटमेंट कशा प्रकारे होतं आणि का होतं? तर हे जे जंत आहे, फर्स्ट थिंग की फक्त लहान मुलांना होतं का तर नाही, मोठ्यांना सुद्धा बरेचदा हे जे जंताचं इन्फेक्शन आहे, हे जे हेल्मेंट्स आहे ते इन्फेक्ट करतात. मोठ्यांना सुद्धा सेम सिम्पटम्स आपल्याला ऑब्झर्व करायला मिळतात. बट काय होतं, मोठ्यांची जे काही बॉडी आहे ती कम्प्लिटली डेव्हलप झालेली असते आहे आणि जे काही इन्फेक्शन आहे ते त्यांच्यामध्ये लवकर ट्रीट केलं जातं. आणि ॲज कम्पेअर टू चिल्ड्रनमध्ये जे काही ऑर्गन्स आहेत ते प्रॉपर डेव्हलप झालेले नसतात. ओके, सो त्यांच्यामध्ये हे जे काही चान्सेस आहे इन्फेक्शनचे ते मोस्ट कॉमन नसतात. नाव हे जे हेल्मेन्स आहे याचं मेन सिम्पटम्स कुठले आहेत तर सगळ्यात मेन प्रोबॅबली सिम्पटम्स आहे याचं स्टमक पेन. जो काही पर्टिक्युलर पेशंट आहे, चिल्ड्रन म्हणा किंवा ॲडल्ट म्हणा, त्यांच्यामध्ये स्टमक पेन हा सिव्हिअर असतो. देन डायरियाचे सिम्पटम्स यांच्यामध्ये ऑब्झर्व केले जाते, म्हणजेच कंटिन्युअसली स्टूल बाहेर येतं, जुलाब होतं. देन रॅशेस, हा जो पर्टिक्युलर व्यक्ती आहे त्याच्या बॉडीमध्ये रॅशेस येतात, रेडनेस होतं, डिस्पनिया होतं, देन डिझिनेससुद्धा ह्या पेशंटमध्ये ऑब्झर्व केलं जातं. प्लस हेडॅक, फीवर असे व्हेरियस सिम्पटम्स ह्या पेशंटमध्ये ऑब्झर्व केलं जातं. हेच नव्हे तर रनी नोज, स्टफी नोज, नौशिया, ओमेटिंग, इचिंग, स्वेलिंग असे डिफरंट सिम्पटम्स आहे ज्याच्यावरून आपण ऑब्झर्व करू शकतो की हा पर्टिक्युलर पेशंट सफर करत आहे हेल्मेन्सच्या. आणि सगळ्यात मेन सिम्पटम्स कुठला आहे तर त्याच्या स्टूलमध्ये आपल्याला वॉर्म्स ऑब्झर्व केलं जातं. ठीक आहे, हे जे हेल्मेन्स आहे, हेल्मेन्सचे भरपूर असे क्लासिफिकेशन आहे. हे जे वॉर्म्स आहे जे इन्फेक्शन कॉज करतात त्याच्यामध्ये भरपूर असे टाईप्स आहेत, लाईक फ्लॅट वॉर्म, राऊंड वॉर्म, हुक वॉर्म असे व्हेरियस टाईप्स आहेत. बघा आता तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसत असणार की हे जे रिंग वॉर्म्स आहे किंवा वॉर्म्स आहे, हेल्मेन्स आहे, याचे फर्दर क्लासिफिकेशन आहे. जसे सिस्टोल्स, फ्लेक्स, ॲस्कॅरीज, ओसिरीज हे व्हेरियस टाईप्स आहे ह्या वॉर्म्सचे. आणि हे जे वॉर्म्स आहे हे स्टूल्समध्ये ऑब्झर्व केलं ना आपण एक असं डिटरमाइंड करू शकतो की हा जो पेशंट आहे ह्या डिसीजपासून सफर करते. ओके, हे जी कंडिशन आहे ह्या कंडिशनला ट्रीट करायसाठी आपण अँथॅल्मिन्टिक्स ड्रग्सचा यूज करतो. हे ड्रग्स काय करतात तर स्पेशली हे ड्रग्स आपल्या बॉडीमधनं एक्सपेल करायचं काम करतात. हे जे काही इन्फेक्शन आहे या इन्फेक्शनला ट्रीट करायचं काम करतात. आता बरेचदा काय होतं की इन्फेक्शन जर कमी प्रमाणात असलं तर काय होतं की हे जे वॉर्म्स आहे फक्त स्टूल्समध्ये ऑब्झर्व होतात. बट इन्फेक्शन जर सिव्हिअर असणार आणि त्यावरती जर ट्रीटमेंट केली नाही तर हे जे इन्फेक्शन आहे किंवा हे जे वॉर्म्स आहे हे वॉर्म्स बरेचदा नोजमधनं बाहेर निघतं, इयर्समधनं बाहेर निघतं, आईजमधनं सुद्धा पेशंटच्या बाहेर निघतं. ओके, सो तुम्ही एक लॉजिक लावू शकता की किती सिव्हिअर हा एक इन्फेक्शन होऊ शकतो. म्हणूनच लहान मुलांना सतत टोकला जातो की गोड खाऊ नका. मेन थिंग हे जे वॉर्म्स आहे ह्या वॉर्म्सला डेव्हलप करायसाठी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट रोल प्ले करणारा कंटेंट आहे तो आहे ग्लुकोज. हे एका प्रकारचे पॅरासाइट्स आहे. पॅरासाइट्स म्हणजेच काय तर
होस्टवरती कम्प्लिटली डिपेंड राहणारा जो काही ऑर्गॅनिझम आहे त्याला आपण पॅरासाईट म्हणतो. म्हणजे हा स्वतः याचं काही फूड तयार करत नाही, कम्प्लिटली होस्टपासून हाचा फूड इनटेक करतो, होस्टेस ऑर्गॅनिल्सला यूज करतो आणि होस्टपासूनच एनर्जी तो सिंथेसाइज करून याच्या सर्वायवलसाठी जे काही एनर्जी आहे ATPs आहे तो सिंथेसाइज करतो. ओके, सो होस्टमधले जे काही ग्लुकोज आहे, ग्लुकोज इज रिस्पॉन्सिबल फॉर द डेव्हलपमेंट ऑफ दिस पॅरासाइट. सो म्हणूनच जो काही पेशंट आहे किंवा लहान मुलाला आहे यांना ग्लुकोज अपटेक करायला बरेचदा टाळलं जातं, कारण ग्लुकोज हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे पॅरासाईटच्या डेव्हलपमेंटसाठी. ओके, सो आय होप ही जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे ही ह्या टॉपिकबद्दल तुम्हाला पुरेशी आहे आणि भरपूर अशी इन्फॉर्मेशन आता तुमच्याकडे हेल्मेंथेजबद्दल आलेली आहे. ओके, सो नाव मुव्हिंग टुवर्ड्स द अँथॅल्मेंटिक्स. अँथॅल्मेंटिक्स काय हे एक ड्रगची कॅटेगरी आहे. आता हे जे ड्रग्स बघितलं हे वेरियस पार्ट्समध्ये क्लासिफाय झालेले आहे. हे जे अँथॅल्मेंटिक्स ड्रग्स आहे बेसिकली 7-8 कॅटेगरीमध्ये क्लासिफाय झाले आहे. फर्स्ट वन आहे बेन्झिमिडाझोल. बेन्झिमिडाझोलमध्ये अल्बेंडाझोल, मेबेंडाझोल, थायबेंडाझोल, फ्लोबेंडाझोल, ऑक्झाबेंडाझोल आणि भरपूर असे वेरियस ड्रग्स येतात. मोस्ट ऑफ द कॉमनली हे जे बेन्झिमिडाझोल्स आहे हे ड्रग्स यूज केले जाते फॉर द ट्रीटमेंट ऑफ दीज हेल्मेंथिक्स. देन सेकंड वन आहे पिप्रॅझिन. पिप्रॅझिनमध्ये येतं डायइथिल कार्बामॅझिन सिट्रेट अँड पिप्रॅझिन सिट्रेट जे आपल्या सिलेबसमध्ये आहे. देन थर्ड कॅटेगरी येतं क्विनोलोन्स अँड आयसोक्विनोलोन्स. ओके, ज्याच्यामध्ये ओक्झामाइन क्वीन प्राझिक्वेट 1 येतं. देन वी हॅव अमाइड. अमाइडमध्ये निक्लोसामाइड येतं. देन वी हॅव सम नॅचरल प्रोडक्ट्स त्याच्यामध्ये इव्हरमेक्टिन अँड अवेरमेक्टिन्स येतं. देन वी हॅव नायट्रो डेरिव्हेटिव्स. ओके, नायट्रो डेरिव्हेटिव्समध्ये निरिडाझोल येतं. देन वी हॅव नेक्स्ट कॅटेगरी दॅट इज वायनिल पायरिमिडीन ज्याच्यामध्ये रेंटेल ऑक्झॅन्टेल येतं. अँड देन लास्ट कॅटेगरी आहे इमिडाझोल थायाझोल ज्याच्यामध्ये लिवॉन मिसॉल येतो. ओके, सो दीज आर द क्लासिफिकेशन ऑफ अवर अँथॅल्मेंटिक्स ड्रग्स. नाव द क्वेश्चन इन की हा जो टॉपिक आहे कशाप्रकारे एक्झाममध्ये विचारला जातो. तर हा जो टॉपिक आहे विचारताना तुम्हाला शॉर्ट नोट्समध्ये बरेचदा विचारला जाणार किंवा एखादा लॉंग क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये सब पॉईंट म्हणून हा सुद्धा विचारला जाऊ शकतो का राईट अ नोट ऑन अँथॅल्मेंटिक्स ड्रग्स. तर तुम्ही कशा प्रकारे लिहिणार, काय करणार, फर्स्ट थिंग याची डेफिनेशन लिहायची आहे आणि याचे क्लासिफिकेशन इथे मेन्शन करायचे. बरेचदा क्लासिफिकेशन सुद्धा विचारला जातो. ओके, क्लासिफिकेशन लिहिल्यानंतर प्रत्येक क्लासिफिकेशनमधला ॲटलिस्ट 2 ड्रग तुम्हाला लिहायचे आहे जर तुम्हाला कम्प्लिटली मार्क्स ऑब्टेन करायचे आहे. 2 ड्रग्स असे लिहायचे म्हणजे फक्त नाव लिहून चालणार नाही, तर तुम्हाला त्याचं स्ट्रक्चरसुद्धा लिहावं लागणार, त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आणि एक थोडी जनरल इन्फॉर्मेशन लिहावं लागणार. ठीक आहे, युजेस तर सगळ्यांचे कॉमन असणार आहे आणि प्रोबॅबली सगळ्यांचे मेकॅनिझम ऑफ ॲक्शनसुद्धा कॉमन असणार आहे की हे जे हेल्मेंट्स आहे किंवा वॉर्म्स आहे ह्या वॉर्म्सला इनिबिट करायचं, डिस्ट्रॉय करायचं किंवा ग्लुकोज अपटेक करायचं जी काही प्रोसेस आहे त्याला इनिबिट करायचं काम हे आपले अँथॅल्मेंटिक ड्रग्स करतात. ओके, सो मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आणि युजेसबद्दल कुठल्याही प्रकारचं ह्या टॉपिकमध्ये आपल्याला टेन्शन घ्यायचं काम नाही आहे. फक्त आणि फक्त आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे क्लासिफिकेशन आणि ड्रगच्या स्ट्रक्चरवरती. ओके, सो नाऊ लेट स्टार्ट्स अवर ड्रग्स. फर्स्ट जो ड्रग आहे तो आहे डायइथिल कार्बामॅझिन सिट्रेट. ओके, फर्स्ट थिंग हा जो आपला ड्रग आहे स्टारवाला ड्रग आहे. ह्या कॅटेगरीमध्ये टोटल 2 असे ड्रग्स आहे ज्याचे आपल्याला सिंथेसिस बघायचे आहे. त्यामधला फर्स्ट आहे हा आपला डायइथिल कार्बामॅझिन सिट्रेट. ओके, याला DEC सुद्धा बरेचदा म्हटलं जातं. हा एक पिप्रॅझिन डेरिव्हेटिव्ह आहे. म्हणजे जे क्लासिफिकेशन बघितलं आहे आपण त्याच्यामधला जो सेकंड क्लास होतो पिप्रॅझिन डेरिव्हेटिव्ह त्या क्लासमध्ये हा आपला ड्रग येतो. हा जो ड्रग आहे ॲक्टिव्ह अगेन्स्ट फायलेरिया अँड मायक्रोफायलेरिया. म्हणजे हे जे काही हेल्मेंथीज आहे ज्याचे क्लासिफिकेशन आहे त्याच्यामध्ये फायलेरिया आणि मायक्रोफायलेरिया येते त्याच्या इन्फेक्शनला ट्रीट करायसाठी त्यांना किल करायसाठी हे जे ड्रग्स आहे यांचा यूज केला जातो. हे जे ड्रग्स आहे हे काय करतात जनरली रिडक्शन करतात मस्क्युलर ॲक्टिव्हिटी आणि काय करतात समटाईम्स पॅरालिसिससुद्धा कॉज करतात हेल्मेंथिक्समध्ये. म्हणजेच काय तर हेल्मेंथिक्सची जी काही कम्प्लिटली बॉडी आहे त्याला पॅरलाइज्ड करतात. त्याच्यामध्ये जे काही रिडक्शन प्रोसेस आहे मस्क्युलर ॲक्टिव्हिटी आहे त्याला हा इनहिबिट करायचं काम करतो. कुठले ड्रग तर DEC किंवा डायइथिल कार्बामॅझिन सिट्रेट. ठीक आहे, स्ट्रक्चर आता स्ट्रक्चर बघा फार असं हार्ड नाही आहे, तुम्ही इझिली
2-3दा प्रॅक्टिस केलं तर तुम्ही स्ट्रक्चर आठवण ठेवू शकता. याच्यामध्ये एक पिप्राझिन रिंग आहे, ठीक आहे. नायट्रोजन लाईक मिथिल ग्रुप अटॅच्ड आहे. देन C+N आणि C2H5 2 टाइम्स ते प्रेझेंट. आणि हा कंपाऊंड इथे लिहिणे गरजेचं आहे, ठीक आहे. कारण सिट्रेट म्हटलं तसं सिट्रेटचं स्ट्रक्चर ही काढणं आपल्याला तितकंच इम्पॉर्टंट आहे. ओके, सो नाव मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ दीज कंपाऊंड. ॲक्शन ऑफ दीज कंपाऊंड्स आर नॉट कम्प्लिटली अंडरस्टूड. ओके, बट एक स्टडीनुसार असं डेव्हलप केलं आहे किंवा डिस्कवर्ड केलं आहे की हे जे ड्रग्स आहे डॅमेज करतात मायक्रोफायलरीला. त्यांचे जे काही सेल्युलर शीत आहे त्याला डॅमेज करतात. देन एक्सप्लोरिंग डॅमेज ऑफ सम ऑर्गॅनिल्स लिडिंग टू द डेथ ऑफ दिस पॅरासाइट्स. म्हणजेच काय, जो काही पॅरासाइट्स आहे, जो काही वॉर्म्स आहे, फर्स्ट थिंग त्याची सेल्युलर शीतला डॅमेज करतो. देन जे काही ऑर्गॅनिल्स आहे ऑर्गॅनिल्सला डॅमेज करतो, प्रोटीन सिंथेसिसला इनिबिट करतो. आणि ऑब्व्हियसली एवढं जर डिस्ट्रक्शन एखाद्या पॅरासाइट्समध्ये होत असणार तर तो काय करणार, डेथ कॉज करणार त्याची, ठीक आहे. सो दिस इज अ सिम्पल मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. नाऊ वी हॅव सिंथेसिस ऑफ अवर कंपाऊंड. सिंथेसिस अगदी सिम्पल आहे, सिंगल स्टेप रिॲक्शन आहे. फक्त जे काही प्रिकर्सर आहे ते तुम्हाला आठवण ठेवायचे आहे. प्रिकर्सर आहे डायइथिल कार्बामोइल क्लोराईड. ओके, याचं स्ट्रक्चर तुम्हाला आठवण ठेवायचं आहे. जर ड्रगचं स्ट्रक्चर आठवण ठेवलं तर त्यावरून तुम्ही इझिली सिंथेसिसवरचे जे काही प्रिकर्सर आहे त्याचं स्ट्रक्चर आठवण ठेवू शकता. आता नायट्रोजन बघा, इथं C2H5 आहे. देन C+O अँड क्लोरीन ग्रुपचा आहे कंपाऊंड जो आहे तो अटॅच्ड आहे. देन सेकंड वन आहे 1-मिथिल पिप्राझिन. देन हे जे दोन कंपाऊंड आहे डायरेक्टली रिॲक्ट होतात आणि काय, क्लोरीन इज रिॲक्ट विथ हायड्रोजन, HCl हा लिबरेट होतो. अँड देअर इज अ फॉर्मेशन ऑफ अवर डायइथिल कार्बामॅझिन सिट्रेट. ओके, काहीच नाही, फक्त हा C+O आणि ह्या नायट्रोजनमध्ये एक बॉन्ड फॉर्म झाला आहे आणि कंपाऊंड सिंथेसाइज झाला आहे. ओके, सो अगदी सिम्पल ही अशी सिंथेसिस आहे, कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन होणार नाही, तुम्ही इझिली करू शकता. फक्त जे प्रिकर्सर आहे ते तुम्हाला आठवण ठेवायचे आहे. आणि देन वी हॅव युजेस ऑफ अवर कंपाऊंड्स. ऑब्व्हियसली मायक्रोफायलरीच्या ट्रीटमेंटसाठी हे जे कंपाऊंड्स आहे यूज केले जातात. ओके, नाव सेकंड ड्रग आहे थायोबेंडाझोल. थायोबेंडाझोल हा जी फर्स्ट कॅटेगरी होती त्या फर्स्ट कॅटेगरीमध्ये येतो. हा थायोबेंडाझोल काय करतो, इनिबिट द हेल्मेंथिक स्पेशल एन्झाईम फ्युमेरेट रिडक्टेज. हा फ्युमेरेट रिडक्टेज हेल्मेंथिक्समधला एक स्पेशल एन्झाईम आहे. त्या एन्झाईमला किल करायचं काम हा आपला थायोबेंडाझोल करतो. थायोबेंडाझोलचं स्ट्रक्चर अगदी सिम्पल आहे. 3 रिंग्स प्रेझेंट आहे, ज्याच्यामधल्या 2 रिंग्स हा हायड्रोसायक्लिक कंपाऊंड्स आहे आणि एक बेन्झिन रिंग अटॅच आहे. हा काय करतो, पॅरासाइटमधली जे काही मेटाफेज आहे सेल डिव्हिजनमधली त्या सेल डिव्हिजनला तो इनिबिट करतो आणि काय करतो, जे हेल्मेन्स आहे त्याची डेथ कॉज करतो. ओके, सो दिस इज अवर थायोबेंडाझोल. देन वी हॅव मेबेंडाझोल. मेबेंडाझोल इज ऑल्सो आवर स्टारवाला ड्रग, ठीक आहे. म्हणजेच काय, याची सिंथेसिस आपल्याला बघायची आहे. स्ट्रक्चर याचं आपल्याला इम्पॉर्टंट आहे. बऱ्याचदा ह्या ड्रग्सबद्दल एक्झाममध्ये विचारलं गेलं आहे. सो शॉर्ट नोटमध्ये सुद्धा विचारलं जातं किंवा MCQसुद्धा विचारल्या जातात. सो दिस ड्रग इज इम्पॉर्टंट रिगार्डिंग टू अवर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. ओके, स्ट्रक्चर बघा, एक बेन्झिन रिंग दुसऱ्या बेन्झिन रिंगला अटॅच्ड आहे विथ द हेल्प ऑफ C+O आणि ज्याला अगेन एक इमिडाझोल रिंग हे अटॅच्ड आहे. देन NH-C+O अँड CH3. हे स्ट्रक्चर आठवण ठेवलं तर नेक्स्ट ड्रगचे स्ट्रक्चर इझिली आठवण ठेवू शकता. ओके, कारण स्ट्रक्चर हे जवळपास सेम आहे. हा जो आपला मेबेंडाझोल आहे ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स आहे. म्हणजेच काय तर वेरियस वॉर्म्सला किल करायसाठी हा ड्रग्स यूज केला जातो. हा ड्रग ॲक्टिव्ह आहे अगेन्स्ट वाईप वॉर्म, पिन वॉर्म, राऊंड वॉर्म अँड हुक वॉर्म्स. हे वॉर्म्सचे इन्फेक्शन टाईप्स आहे जे इन्फेक्शन कॉज करतात आणि त्या सगळ्यांना किल करायचं काम हा आपला ड्रग करतो. हा ड्रग कशाप्रकारे त्यांचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतो, तर हा काय करतो, फर्स्ट थिंग इरिव्हर्सिबली ग्लुकोज अपटेक्सला इनिबिट करतो. हेल्मेन्सच्या डेव्हलपमेंटसाठी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग कुठली आहे तर ग्लुकोज. तर हा इरिव्हर्सिबली म्हणजेच काय तर कम्प्लिटली ग्लुकोजच्या अपटेकला इनिबिट करतो हेल्मेन्सच्या आणि सेल डिव्हिजनला सुद्धा इनिबिट करतो. ऑब्व्हियसली हेल्मेन्सला जर ग्लुकोज भेटणार नाही तर त्याची ATP प्रोव्हाइड होणार नाही, एनर्जी त्याला प्रोव्हाइड होणार नाही. सेल डिव्हिजनला इनिबिट केलं तर त्याची ग्रोथ होणार नाही. ओके, सो ओव्हरऑल जो आपला हेल्मेन्स आहे तो कम्प्लिटली किल होतो, त्याची कम्प्लिटली डेथ होते. देन वी हॅव सिंथेसिस ऑफ अवर कंपाऊंड. आता हा जो कंपाऊंड आहे याची सिंथेसिस जर तुम्ही बघितली तर बाप रे
खूप अशी लेंदी वाटते आणि भरपूर स्टेप्स आहे असं आपल्याला वाटते. बट घाबरायचं काही एक टेन्शन नाही. फक्त स्टेप कशा प्रकारे होतं आणि प्रिकर्सर काय आहे एवढं आठवण ठेवलं ना की तुम्ही इझिली सिंथेसिस लिहू शकता. काय करायचं, फक्त जो प्रिकर्सर आहे प्रिकर्सर आठवण ठेवायचा. प्रिकर्सर कुठला आहे याच्यामध्ये 2-क्लोरो बेन्झोफिनोन. 2-क्लोरो म्हणजे 4 क्लोरो म्हणजे 4th पोझिशनला एक क्लोरीन कंपाऊंड अटॅच आहे. देन बेन्झोफिनोन, बेन्झिन रिंग आणि एक फिनिल रिंग हे अटॅच्ड आहे. म्हणजे 2 बेन्झिन C+O आणि एक क्लोरीन. फक्त एवढाच कंपाऊंड तुम्हाला आठवण ठेवायचे आहे. दिस कंपाऊंड इज रिॲक्ट विथ नायट्रिक ॲसिड. जेव्हा नायट्रिक ॲसिडसोबत रिॲक्शन होते तेव्हा काय होतो, हा NO3 आहे, यामधला एक NO2 ग्रुप येऊन ह्या पोझिशनला इथे अटॅच्ड होतो. ठीक आहे, म्हणजे सेकंड पोझिशनला इथे Na2 ग्रुप हा अटॅच्ड होतो. आता ह्या कंपाऊंडचा IUPAC नेम तुम्ही नाही लिहिलं तरी चालेल, डायरेक्टली इंटरमिडिएट 1 लिहिलं तरीही चालेल, कोणीही तुमचे मार्क्स कट करणार नाही. फक्त तुम्हाला प्रिकर्सरचं नाव लिहिणं हे गरजेचं आहे. याला तुम्ही इंटरमिडिएट 1 लिहू शकता. देन दिस कंपाऊंड इज फर्दर रिॲक्ट विथ अमोनिया अँड मिथॅनॉल इन प्रेझेन्स ऑफ सम कंडिशन लाईक 125 डिग्री सेल्सिअसमध्ये हे जे कंपाऊंड आहे रिॲक्ट होतात. आफ्टर दिस रिॲक्शन ऑफ दिस कंपाऊंड हा NH3 मधला NH2 काय करतो, म्हणजे इथे एक NH3 आहे, याच्यामधला एक हायड्रोजन अगेन क्लोरीनसोबत रिॲक्ट होतो आणि अगेन सिस्टीममधनं HCl रिमूव्ह होतं, लिबरेट होतं आणि रिमेनिंग NH2 हा ग्रुप इथे जाऊन अटॅच्ड होतो. ओके, सो इथे बघा इथे एक NH2 अटॅच्ड आहे. बाकी जे स्ट्रक्चर आहे ॲज इट इज आहे. NO2 ॲज इट इज आहे, NH2 ॲज इट इज आहे. देन धिस कंपाऊंड इज रिॲक्ट विथ H2PD म्हणजेच काय तर पॅलाडियम हायड्राईड. हा पॅलाडियम हायड्राईड काय करतो, याचं रिडक्शन रिॲक्शन करतं, NO2ला कन्वर्ट करतो NH2ला. ओके, सो मग इथे दोन्हीही NH2 झाले. ठीक आहे, सो दिस इज अवर इंटरमिडिएट नंबर 2 and this one is our intermediate number 3. Okay, this intermediate 3 again react with this compound. जेव्हा ह्या 2 कंपाऊंडची रिॲक्शन होते तेव्हा CH3 ॲसिड्स आणि अमोनिया हा सिस्टीमच्या बाहेर जातो, लिबरेट होतं अँड देअर इज अ फॉर्मेशन ऑफ अवर मेबेंडाझोल. कशा प्रकारे फॉर्मेशन होतं, तर हे 2 रिंग ॲज इट इज हे जे कंपाऊंड आहे हे कंपाऊंड हे चेन फॉर्म करतात. ठीक आहे, चेन फॉर्म झाल्यानंतर हा NH मध्ये कन्वर्ट होतो आणि हा जो रिमेनिंग ग्रुप आहे ॲज इट इज दॅट इज C+O अँड CH3 अँड दिस इज हाऊ अवर मेबेंडाझोल इज सिंथेसाइज्ड. ओके, सो बघताना जरीही मोठी वाटत असणार, बघ अगदी सिंपल अशी सिंथेसिस आहे आपल्या मेबेंडाझोलची. तुम्ही इझिली लिहू शकता जर तुम्हाला विचारलं तर. Then uses is it used for the treatment of enterobasis, ascariasis and ankylomostosis. Okay, so various types आहे helminthच्या इन्फेक्शनचे. So then next one is our albendazole. albendazole हा मेबेंडाझोल सारखा सेम आहे, सेम मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतो. फक्त काय स्ट्रक्चरमध्ये थोडंसं चेंजेस आहे. आता इथे बघा अल्बेंडाझोलच्या स्ट्रक्चरमध्ये हा जो कंपाऊंड आहे इथनं सेम आहे, फक्त इथे ही जी चेन आहे CH3 CH2/2S हा जो कंपाऊंड आहे हा थोडा चेंज आहे. ठीक आहे, बाकी अल्बेंडाझोलचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन युजेस सगळं सेम आहे. देन वी हॅव निक्लोझामाइड. निक्लोझामाइड हा काय करतो, इनिबिट करतो मायटोकॉन्ड्रियल ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायझेशन. कशामधला तर ऑब्व्हियसली हेल्मेन्समधला जे ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायझेशन आहे मायटोकॉन्ड्रियामध्ये होतं त्याला इनिबिट करतो. देन ग्लुकोज अपटेकला इनिबिट करतो. ओके, निक्लोझामाइडचं स्ट्रक्चर लाईटली चेंजेस आहे. याच्यामध्ये बघा तर एक बेन्झिन रिंग Cl ग्रुप अटॅच, नायट्रोजनवरती दोन्हीचे ग्रुप 2 ऑक्सिजन अटॅच्ड आहे, ज्याच्यामध्ये हा नायट्रोजन पॉझिटिव्ह चार्ज बेअर करतो आणि ऑक्सिजन निगेटिव्ह चार्ज बेअर करतो. देन NH3 अगेन बेन्झिन रिंग विथ अल्कोहोल अँड क्लोरीन कंपाऊंड. ओके, सो प्रॅक्टिस मेक्स कॅन परफेक्ट. तुम्ही प्रॅक्टिस करा, इझिली स्ट्रक्चर आठवण ठेवू शकता, कारण मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये स्ट्रक्चरशिवाय तोड नाही. देन वी हॅव नेक्स्ट टर्म दॅट इज ऑक्झॅमिनक्विन. हा काय करतो, इनिबिट करतो DNA सिंथेसिसला, RNAला इनिबिट करतो, प्रोटीन सिंथेसिसला इनिबिट करतो आणि पॅरासाइट्समधले जे काही मेन थिंक आहे म्हणजे DNA RNA प्रोटीन याला सगळ्याला इनिबिट करतो. सो ऑब्व्हियसली पॅरासाइट काय होणार, त्याची डेथ होणार. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ अवर कंपाऊंड. देन नेक्स्ट वी हॅव praziquantel. This is the structure of praziquantel. praziquantel हा अगेन ह्या कॅटेगरीमधला एक ड्रग आहे. देन लास्ट ड्रग आहे आजच्या क्लासिफिकेशनचा, तो आहे एव्हरमेक्टिन. एव्हरमेक्टिनचं स्ट्रक्चर थोडं मोठं आहे, कॉम्प्लेक्स आहे.
तुम्हाला जर तुम्ही जर करत असणार तर तुम्ही इझिली लर्न करा, बट स्किप करायचं असणार तुम्ही स्किप करू शकता, कारण थोडं स्ट्रक्चर वास्ट आहे. ओके, सो नोट्समध्ये मी तुम्हाला हे सगळे स्ट्रक्चर आणि क्लासिफिकेशन अवेलेबल करून देईल. नोट्स तुम्हाला इझिली आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये अवेलेबल होणार. ओके, सो आय होप तुम्हाला अगदी शॉर्ट हा टॉपिक आहे आणि इझिली लक्षात आला असणार. ठीक आहे, सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.